अहो साहेब, काहीतरी पैसे द्या. या म्हाताऱ्या जीवावर थोडी तरी दया दाखवा. एवढ्या दूरवरून तुम्हाला आणलंय मी. या ठिसूळ झालेल्या हाडांवर जरा तरी कृपा करा. तुम्हाला वाटलं तर अर्धेच पैसे द्या. वृद्ध माणसाचा तो कातर आवाज ऐकूनही समोरचा माणूस संतापून ओरडला. तू रिक्षा चालवत होतास की मला पायही चालवत होतास? जर रिक्षा नीट चालवता येत नसेल तर दुसरं काहीतरी काम कर ना. विनाकारण माझा वेळ व्हायला घालवला. मी ज्या कामासाठी आलो होतो तेही आता होणार नाही. मग कसले पैसे देऊ तुला? चल बाजूला हो. त्या कठोर शब्दांनी वृद्धाच्या मनाला अक्षरशः चिरलं. तरी तो हात जोडून डोळ्यातून अश्रू वाहवत विनवणी करत राहिला. साहेब, मला पैसे द्या. पैसे नाही दिले तरी तर आजही उपाशी झोपावं लागेल मला. पण त्या माणसाच्या मनात दयेचा कणभरही ठाव नव्हता. तो उपाशी झोप किंवा मरून जा, त्याच्याशी माझं काही देणं घेणं नाही, असं निर्दयपणे बोलून तो माणूस तिथून निघून गेला. तो वृद्ध माणूस मात्र त्याच्याकडे पाहतच राहिला. नजरेत हताशपणा, मनात वेदना आणि ओठांवर एक निशब्द प्रश्न. मनातल्या मनात तो देवाला म्हणू लागला, हे देवा, कोणत्या जन्माचं फळ देत आहेस तुम्हाला? तुला तरी माझ्यावर दया येते का? आता सहनशक्ती संपली माझी. एकतर मला तुझ्याजवळ बोलावून घे, नाहीतर किमान माझं पोट तरी भर. तेवढी तरी मला कुवत दे. ही भुकेची जळजळ आता मला सहन होत नाही. त्या थरथरणाऱ्या हातांनी त्याने पुन्हा रिक्षा पुढे ढकलली आणि पुन्हा चालू केली रिक्षा चालू करण्यासाठी. जणू प्रत्येक पावलागणिक आयुष्याचा भार वाढत होता. रिक्षा स्टँडवर लावून तो थकून भागून रस्त्याच्या कडेला फुटपाथवर अक्षरशः कोसळलाच. आता त्याच्या शरीरात इतकी ताकद उरली नव्हती की तो पुन्हा रिक्षा चालवू शकेल. तिथेच पडून तो आपल्या गेलेल्या पत्नीची आठवण काढू लागला. तू खूप भाग्यवान होतीस ग. माझ्या आधीच देवाघरी गेलीस. तुला हे दुःख बघावं लागलं नाही. पण मी कोणत्या पापाची शिक्षा भोगतोय काय माहिती. माझ्या नशिबात 2 वेळेचं अन्नही नाही, पोटभर जेवायलाही मिळत नाही. त्याच्या डोळ्यातून अश्रू ओघळत होते. कधी येईल तो दिवस जेव्हा मला मृत्यूच्या कुशीत शांत झोप मिळेल? देवा, कधी पूर्ण करशील ही इच्छा? असे असंख्य प्रश्न मनात घेऊन अश्रूंनी भिजलेल्या गालांवर ते कधी झोपी गेले तिथे त्यांनाच कळलंच नाही. मित्रांनो, ही कथा आहे अशोकरावांची, एका अशा माणसाची ज्यांचं आयुष्य काळाच्या निर्दयी वाऱ्याने उद्ध्वस्त केलं, ज्यांच्या वाट्याला 2 वेळची भाकरी समाधानाने आली नाही. पण याच अशोकरावांच्या आयुष्यात असं काय घडलं की त्यांचा प्रवास थेट फुटपाथवर येऊन थांबला होता? कोणत्या वळणांनी त्यांना त्या अंधारात ढकललं होतं? चला तर मग पाहूया त्यांना त्यांच्या वेदनांनी भरलेल्या आयुष्याची कहाणी. एक अशी कहाणी जी प्रत्येकाला शिकवून जाईल. म्हातारपण हा शेवट नसतो. म्हातारपणातील वय फक्त एक संख्या असते, पण मनाची ताकदच खरी जगण्याची ओळख असते. स्टेजवरील संपूर्ण कार्यक्रम अंजली आणि उदय यांनी अत्यंत सुरेखरित्या सांभाळला होता. संपूर्ण मैदान माणसांच्या गर्दीने खचाखच भरलं होतं. प्रत्येक नजरेत एकच उत्सुकता होती, मेन गेटकडे लागलेली. जणू सगळेच त्या एका व्यक्तीच्या प्रतीक्षेत होते. असं म्हणायला हरकत नव्हती की त्या दिवशी तिथे जमलेला असंख्य गरीब लोक एका देवदूताची अक्षरशः वाट पाहत होते. आणि तो देवदूत म्हणजेच अशोकराव. थोड्याच वेळात अशोकराव आपल्या जुन्या रिक्षेला हळूहळू चालवत गेटजवळ आले. दुरूनच त्यांची झलक दिसताच त्यांच्या मुलाच्या आणि सुनेच्या चेहऱ्यावरचा राग अक्षरशः भडकला. ते धावतच त्यांच्या जवळ आले आणि तिरस्काराने म्हणाले, म्हाताऱ्या, आमची एवढी इज्जत घालवूनही तुला समाधान नाही झालं का? आता इथेही आमची नाचक्की करायला आलायस का? अशोकरावांनी पाणवलेल्या डोळ्यांनी त्यांच्या मुलाकडे पाहिलं आणि शांत स्वरात म्हणाले, बेटा, ऐकलं होतं आज इथे एक मोठा माणूस येणार आहे म्हणून. त्यांचा मुलगा काही बोलायच्या आत त्याची बायको उपहासाने हसत म्हणाली, अच्छा, म्हणजे हा म्हातारा इथे भीक मागायला आलाय तर? ती पुढे म्हणाली, बरोबर आहे, तुझी लायकीच ती आहे. त्या दोघांच्या त्या कडवट शब्दांनी आणि उपहासाने अशोकरावांच्या मनाला खोल जखम झाली. त्यांच्या डोळ्यातून अश्रू घळाघळ वाहू लागले. तरी एक शब्दही न बोलता ते आतल्या दिशेने तसे चालू लागले. पण पुढच्या क्षणी एक अकल्पित दृश्य घडलं. त्यांना पाहताच संपूर्ण हॉल टाळ्यांच्या कडकडाटाने दणाणून गेला. हे पाहून त्यांचा मुलगा आणि सून अवाक झाले. हा हा भिकाऱ्यासारखा दिसणारा माणूस आणि याच्यासाठी टाळ्या? त्यांच्या चेहऱ्यावर आश्चर्य आणि गोंधळ स्पष्ट दिसत होता. तेवढ्यात उदय पुढे आला आणि आदराने म्हणाला, सर, स्टेजवर सगळे तुमची वाट पाहत आहेत. अशोकराव जसे स्टेजवर पोहोचले तसे मोठमोठे अधिकारी आदराने उभे राहिले. पुढे येऊन त्यांनी अशोकरावांचे भव्य स्वागत केले. मीडियाचे कॅमेरे सतत त्यांच्या प्रत्येक क्षणाला कैद करत होते.
आणि हे सगळं पाहून त्यांच्या मुलाला आणि सुनेला काही समजेनासं झालं. ते फक्त एकमेकांकडे पाहत स्तब्ध उभे राहिले. तेवढ्यात अशोकरावांनी उदयला हलकासा इशारा केला. उदयने लगेच त्यांचं चेकबुक त्यांच्या हातात दिलं. अशोकरावांनी एक एक करून लोकांना स्टेजवर बोलवलं आणि प्रत्येकाला 10,000 रुपयांची मदत आणि एक एक रिक्षा दान म्हणून दिली. त्या क्षणी त्यांच्या मुलाची आणि सुनेची अक्षरशः शुद्धच हरपली. ते दोघे अविश्वासाने थिजून गेले. या भिकाऱ्यासारख्या दिसणाऱ्या माणसाजवळ एवढा पैसा आला तरी कुठून, हा प्रश्न त्यांना आतून पोखरू लागला. तेवढ्यात एका पत्रकाराने पुढे येत विचारलं, सर, तुमच्याकडे आज एकापेक्षा एक गाड्या आहेत, मोठं घर आहे, तरी तुम्ही आज या मळकट कपड्यात रिक्षा चालवत इथे का आलात? अशोकराव हलकासा हसले. त्यांच्या डोळ्यात एक वेगळी चमक होती. ते म्हणाले, कारण हीच ती सोबत आहे जिने मला साथ दिली होती. त्या काळात जेव्हा मी पूर्णपणे एकटा आणि बेघर होतो, जेव्हा माझ्याच लोकांनी मला उपाशी रस्त्यावर सोडलं, तेव्हा ही रिक्षाच माझी आधारवड ठरली होती. हिनेच माझी भूक भागवली आणि माझ्यात पुन्हा जगण्याची आशा निर्माण केली. या फाटलेल्या मळकट कपड्यांमध्येच मी माझा प्रवास सुरू केला होता. म्हणून आजही मी त्यांना विसरू शकत नाही. त्यांच्या या शब्दांनी संपूर्ण वातावरण भारावून गेलं. तेवढ्यात दुसऱ्या एका पत्रकाराने विचारलं, सर, आम्ही तुमच्यापासून खूप प्रेरित झालो आहोत. कृपया आम्हाला तुमच्या आयुष्याची कहाणी सांगा. तुम्ही जमिनीपासून आकाशापर्यंतचा हा प्रवास कसा केलात? स्टेजवर मोठ्या स्क्रीनवर अशोकरावांची जीवनगाथा झळकू लागली आणि दुसऱ्या बाजूला अशोकराव हळूहळू आपल्या भूतकाळाच्या खोल गर्तेत हरवू लागले, जिथे प्रत्येक आठवणीत वेदना होती, पण या वेदनेतून उगवलेलं होतं त्यांचं अद्भुत यश. त्या दिवशी अंजली घाईगडबडीत ऑफिसमधून बाहेर पडली होती. मनात एकच काळजी, आपल्या आजारी मुलीकडे लवकरात लवकर पोहोचायचं. पण रस्त्यावर नजर फिरवली तर दूर दूरपर्यंत एकही रिक्षा, एकही टॅक्सी दिसत नव्हती. ती अस्वस्थपणे पुढे चालत राहिली. काही अंतरावर रस्त्याच्या कडेला तिला एक रिक्षा उभी दिसली. अंजलीने एक दीर्घ श्वास घेतला, जणू तिला आधारच मिळाला. रिक्षाच्या जवळ गेल्यावर तिने पाहिलं, रिक्षाचा मालक चादर पांघरून तिथेच झोपलेला होता. ती हलक्या आवाजात म्हणाली, दादा नमस्कार, शाहूनगरला येणार का? तो आवाज कानावर पडताच जणू त्या माणसात पुन्हा जीव आला. तो झटकन उठून बसला आणि विचारलं, कुठे जायचं आहे? अंजलीने त्याच्याकडे नीट पाहिलं आणि ती क्षणभर दचकलीच, कारण तो रिक्षावाला 70 वर्षांचा एक वृद्ध माणूस होता. थंडीने अक्षरशः थरथरत होता. अंजली हलक्या स्वरात म्हणाली, बाबा, मला लवकर घरी पोहोचायचं आहे. माझ्या मुलीची तब्येत खूप खराब आहे. पण काही हरकत नाही, तुम्ही काळजी करू नका, मी दुसऱ्या रिक्षेने जाईन. हे ऐकताच त्या वृद्धाने दोन्ही हात जोडले, डोळ्यात पाणी दाटलं. बेटा, तुझ्या मुलीची तब्येत खराब आहे आणि इथं मी 2 दिवसांपासून उपाशी आहे. एकही पॅसेंजर भेटलेला नाही. जर मी तुला तुझ्या घरी पोहोचवलं तर माझ्यावर खूप मोठे उपकार होतील. किमान आज तरी उपाशी झोपावं लागणार नाही. त्यांचा तो कातर आवाज आणि ती दयनीय अवस्था पाहून अंजलीचं मन पिळवटून गेलं. ती म्हणाली, बाबा, तुमची अवस्था बघितली आहे का? तुम्ही रिक्षा चालवू शकणार नाही. तुम्हाला भूक लागली आहे ना? थांबा. असं म्हणून तिने पटकन आपल्या पर्समधून 100 रुपयांची नोट काढली आणि त्यांच्या हातात देत म्हणाली, बाबा, हे घ्या, काहीतरी खाऊन घ्या. पण त्या वृद्धाने ती नोट स्वीकारली नाही. ते ठामपणे म्हणाले, बेटा, मला भीक नकोय ग. तुला जायचं नसेल तर जाऊ नकोस, पण मी कष्ट केल्याशिवाय पैसे घेत नाही. असं म्हणून ते पुन्हा चादर ओढून झोपण्याचा प्रयत्न करू लागले. त्या शब्दांनी अंजलीच्या डोळ्यात पाणी आलं. ती हळू आवाजात म्हणाली, चला बाबा, मला मग घरी सोडा. हे ऐकताच त्या वृद्धाच्या चेहऱ्यावर एक वेगळीच चमक उमटली. मनातल्या मनात ते म्हणाली, आज तरी उपाशी झोपावं लागणार नाही. त्यांनी पटकन अंजलीला रिक्षात बसायला सांगितलं आणि रिक्षा तिच्या घराच्या दिशेने निघाली. रस्त्याभर त्या वृद्धाची अवस्था पाहून अंजलीचं मन हेलावून गेलं होतं. डोळ्यात नकळत अश्रू दाटत होते. थोड्याच वेळात ती घरी पोहोचली. पण मुलीची तब्येत खूपच बिघडलेली पाहून ती घाईघाईने आत पळाली आणि त्या गडबडीत त्या वृद्धाला पैसे द्यायचंच ती विसरून गेली. बिचारी वृद्ध पैशांच्या आशेने घराच्या पायऱ्यांवर बसून राहिले. पुन्हा पुन्हा घराकडे पाहत राहिले. कदाचित आता ती येईल, पैसे देईल असं त्यांना वाटत होतं. पण अंजली आपल्या मुलीच्या काळजीत इतकी गुरफटली होती की तिला बाहेर कोणीतरी वाट पाहत आहे याचं भानच राहिलं नाही. जवळपास अर्धा तास उलटून गेला आणि शेवटी त्या वृद्धाने ओल्या डोळ्यांनी एक दीर्घ श्वास घेतला, निराशाने उठले आणि पैसे न घेताच उपाशी पोटी तिथून निघून गेले. सुमारे 1 तासानंतर अंजलीच्या लक्षात आलं. ती घाबरूनच उठली, पर्स उचलली आणि धावतच बाहेर आली. पण तो वृद्ध कुठेच दिसत नव्हता. ते दृश्य पाहून तिच्या मनात अपराधीपणाची जळजळ उसळली. 2 दिवसापासून ते उपाशी होते, त्यांना पैसे द्यायला हवे होते आणि माझ्या एका चुकीमुळे आजही त्यांना उपाशी झोपावं लागणार. ती खूप दूरपर्यंत त्यांना शोधत राहिली, पण ते कुठेच सापडले नाही.
निराश मनाने ती परत घरी आली, पण त्या वृद्धाच्या लाचारीने, त्यांच्या स्वाभिमानाने तिचं मन संपूर्णपणे अस्वस्थ करून टाकलं होतं. आणि त्या क्षणी तिला बालपणीच्या काही जुन्या वेदनादायी आठवणी हळूहळू डोकं वर काढू लागल्या. ही गोष्ट त्या दिवसांची आहे जेव्हा ती 7वी शिकत होती. वयाने लहान पण मनाने निरागस आणि जगाकडे कुतूहलाने पाहणारी. माझे आजोबा आमच्या दुकानात बसायचे. त्या दुकानातच माझ्या बाबांचा आणि काकांचा व्यवसाय चालायचा. बाबा फक्त जेवणासाठी घरी येत, बाकीचा वेळ दुकानातच घालवत. त्या काळी मी इतकी लहान होते तरी बाबांसाठी चहा घेऊन जाणं ही माझी रोजची जबाबदारी होती. सकाळ संध्याकाळ घरचा बनवलेला गरम चहा मी किटलीत भरून दुकानात पोहोचवत असे. मी माझ्या आजोबांची लाडकी नात होती, त्यामुळे घरात सगळ्यांचंच माझ्यावर विशेष प्रेम होतं. आमच्या दुकानाच्या समोरच एक छोटंसं हॉटेल होतं. हॉटेलवाला माई, त्या माई आणि त्यांचे पती, ज्यांना मी ही बाबा म्हणत असे, दोघे मिळून ते हॉटेल चालवत होते. ती चहा बनवत आणि माई ग्राहकांची सेवा करत. दोघेही वयस्कर होते. माई अंगकाठीने छोट्याशा गोऱ्या वर्णाच्या आणि नेहमी हसतमुख असलेलं व्यक्तिमत्व, तर बाबा सडपातळ, थोडेसे रागीट स्वभावाचे. कधी कधी मी त्यांना दिव्याच्या मंद प्रकाशात बसून सोन्याचे दागिने जोडताना पाहायचे. कदाचित ते सोनार असावेत असा अंदाज माझ्या लहानशा मनाने बांधलेला. त्यांचं ते छोटंसं दुकान रस्त्याच्या कडेला असलेल्या टपरीत होतं आणि आमच्या दुकानात जाण्यासाठी मला त्या टपरीजवळूनचा रस्ता पार करावा लागायचा. तो रस्ता मात्र खूप गजबजलेला असायचा, विशेषतः जानेवारी महिन्यात, कारण तेव्हा तिथे एक महिनाभर जत्रा भरलेली असायची. त्यामुळे वाहतुकीची प्रचंड गर्दी असायची. माझ्यासारख्या लहान मुलीला तो रस्ता एकटीने पार करणं थोडं अवघड वाटायचं. पण त्या काळात वातावरण एक वेगळीच सुरक्षितता होती. आजूबाजूला सगळीच ओळखीचे, आपलेसे वाटणारी लोक असायची. माझी आजी मला चहाची किटली हातात देत म्हणायची, माईच्या हॉटेलमध्ये उभी राहा, तुझ्या बाबांना हात दाखवून बोलो किंवा त्या माईकडूनच रस्ता पार करून घे. आणि मी नेमकं तसंच करत असे. हिवाळ्याच्या त्या सकाळी 6 वाजता सगळीकडे दाट धुकं पसरलेलं असायचं. रस्त्याच्या दोन्ही बाजू काहीच दिसत नसे. अशा वेळेस थंडीने कुडकुडत मी चहाची किटली घेऊन निघायची आणि हॉटेलमधल्या माई माझा हात धरून मला सुरक्षितपणे रस्ता पार करून देत. दुकानात पोचल्यावर मी झोपलेल्या बाबांसाठी शटर खडखडून वाजवत असे. शटर उघडून मला पाहताच बाबा हसून म्हणायचे, अरे माझी छकुली, एवढ्या सकाळी चहा घेऊन आली, अजून मी नीट उठलोही नाही. त्या क्षणी त्यांच्या आवाजातलं ममत्व मला खूप सुखावून जायचं. बाबा त्या किटलीतला गरम चहा आपल्या छोट्याशा फुलपात्रात ओतून घेत आणि मग किटलीच्या झाकणातूनच मला थोडासा चहा देत. त्या गरम गरम चहाचा घोट घेताना मला जणू काही सगळं जग मिळाल्यासारखं वाटायचं. त्या छोट्याशा कामाच्या बदल्यात बाबा मला रोज 1 रुपया द्यायचे आणि त्या 1 रुपयात माझ्यासाठी एक छोटं विश्व उघडायचे. हॉटेलवाल्या माईंकडून गोळ्या, बिस्किटं किंवा मला जे आवडेल ते घ्यायचं स्वतंत्र होतं. पण माई फक्त पैसे देऊन वस्तू घेत नसे, त्या माझ्यावर प्रेमही उतायच्या. 2-3 गोळ्या जास्त देत माझ्या केसांवरून अलगद हात फिरवत लाड करायच्या. घरी गेल्यावर मी अभिमानाने माझ्या आजीला सांगायची, हॉटेलवाला माईने मला आज. पण या सगळ्या गोड क्षणांमध्येही माझ्या लहानशा मनात एक प्रश्न सतत डोकवत राहायचा. आपलं कुटुंब इतकं मोठं, सगळं एकत्र, पण हे हॉटेलवाल्या माई एवढ्या म्हाताऱ्या असूनही त्यांच्यासोबत कोणीच का नाही? त्यांची मुलं कुठे असतील? त्या छोट्याशा हॉटेलमध्ये त्या राहायच्या, तिथे चहा विकायच्या आणि आयुष्य जगायच्या. त्यावेळी माझ्या निरागस बुद्धीला या प्रश्नाचं उत्तर कधीच सापडलं नाही. पण तो प्रश्न मात्र मनात खोलवर घर करून राहिला. वेळ असाच शांतपणे नकळत पुढे सरकत होता. मी शाळेला जातानाही माईच्या छोट्याशा हॉटेलपाशी थांबायची. थोडा वेळ तिथेच खेळत बसायची आणि मग पुढे निघायची. कधी त्यांचं हॉटेल आमच्या दुकानाच्या शेजारच्या गाळ्यात असायचं, तर कधी दुसरीकडे, कारण ते दुकान त्यांचं स्वतःचं नव्हतंच. परिस्थितीनुसार त्यांनी जागा बदलावी लागायची त्यांना. हळूहळू मी मोठी होत गेली, समज वाढत गेली आणि त्याच वेळी मला त्या माईंच्या आयुष्याबद्दल एक कटू सत्य कळालं. त्यांना स्वतःची मुलं नव्हती. त्यांच्या पुतण्यानेच कपटाने सगळी संपत्ती, घर आपल्या नावावर करून त्या दोघांना घराबाहेर काढलं होतं. एकेकाळी सोनार असल्यामुळे ते श्रीमंत होते, पण नशिबाच्या एका वळणाने सर्व काही भरावून घेतलं होतं. त्यांच्या बोलण्याच्या ढंगावरून ते दोघे राजस्थानचे असावेत असा अंदाज यायचा. आमच्या शेजारी असलेल्या छोट्याशा गल्लीत त्यांनी आश्रय घेतला आणि तिथेच त्यांनी आपल्या छोट्याशा जगण्याचा आधार म्हणून एक छोटंसं चहाचं दुकान सुरू केलं. सांगायचं झालं तर त्यांच्या स्वतःच्या रक्ताच्या नात्यांनी त्यांना बेघर केलं होतं. पण त्या छोट्याशा गल्लीत जिथे सगळेच ओळखीचे होते, तिथेच त्यांनी एक वेगळं कुटुंब निर्माण केलं होतं. आपुलकीचं, जिव्हाळ्याचं. त्यांचं चहाचं दुकान चांगलं चालायचं. सकाळी शाळेच्या रिक्षेची वाट पाहताना मी पाहायची. अनेक लोक त्यांच्या दुकानात चहा प्यायला जमलेले असायचे. काही खट्याळ मुले असायची जे माईंची मुद्दाम वाद घालायची, त्यांना छेडायची
आणि मग माई हातात मोठी काठी घेऊन त्यांच्या मागे धावत मोठ्याने ओरडत म्हणायची, पुन्हा या माझ्या दुकानात, तुम्हाला चहाच देणार नाही. पण त्या शब्दामध्ये राग नव्हता, तो होता मायेचा गोड स्पर्श. खरं तर माईंचं असं कोणीच नव्हतं, पण शेजारच्या लोकांनी, त्या गल्लीतल्या माणसांनी त्यांची एक एक मोठं जिवंत कुटुंब तयार केलं होतं. कधी कधी त्या माझ्या घरी यायच्या, माझ्यावर खूप प्रेम करायचे, माझ्या लाड करायच्या आणि वेळ अशीच पुढे सरकत होती. पण एक दिवस असा उगवला ज्याने सगळंच बदलून टाकलं. आमच्या गल्लीत पिठाची गिरणी चालवणारे दिनकर काका सकाळीच म्हणाले, हॉटेलवाल माईंचं हॉटेलवाल्या माईंचं निधन झालं. त्या शब्दावर माझं मन विश्वास ठेवायलाच तयार नव्हतं. कालपर्यंत अगदी ठणठणीत असलेली आजी अचानक कशी काय जाऊ शकतात? सगळ्या गल्लीत शोककळा पसरली होती. आजूबाजूच्या सगळ्या दुकानदाराने आपापली दुकानं बंद केली होती. बायकांच्या डोळ्यात अश्रू होते. माझी आजी त्यांना पाहायला गेली होती. माईंना मधोमध झोपवलं होतं आणि आजूबाजूला सगळेजण त्यांच्या आयुष्याबद्दल बोलत होते. किती नशीबवान होत्या, कोणताही आजार न होता गेल्या. कोणाकडे एक ग्लास पाणी मागावं लागलं नाही. सकाळी टॉयलेटला गेल्या आणि तिथेच प्राण सोडले. एकादशीच्या दिवशी मृत्यू आला, सगळं स्वर्गात गेलं. सरळ त्या स्वर्गात गेल्या. सौभाग्यवती म्हणूनच गेल्या, कारण त्यांचे बाबा अजूनही जिवंत आहेत. प्रत्येकाच्या शब्दात दुःख होतं, पण त्याचबरोबर एक वेगळीच करुण भावनाही होती. सर्वांसाठी त्या परक्या होत्या, पण तरीही सगळ्यांच्या डोळ्यात अश्रू होते. माझ्या डोळ्यात अश्रू ओघळत होते, मन भरून आलं होतं. आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्यांच्या रक्ताच्या नात्यापैकी एकही व्यक्ती तिथे उपस्थित नव्हती. पण ज्या लोकांशी त्यांचा रक्ताचा संबंध नव्हता, तेच सगळे त्यांच्या शेवटच्या प्रवासासाठी एकत्र जमले होते. त्या दिवशी मला नातं या शब्दाचा खरा अर्थ उमगला. सर्वांनी माझ्या हॉटेलवाल्या माईंना ओल्या डोळ्यांनी शेवटचा निरोप दिला. त्यांच्या जाण्यानंतर ते हॉटेल अगदी ओसाड रिकामं वाटायला लागलं. जणू त्या छोट्याशा जागेचा आत्माच हरवला होता. जेव्हा जेव्हा माझी नजर त्या हॉटेलकडे जायची, तेव्हा मनात एक वेदना उसळून यायची. माईंची आठवण खोलवर टोचायची. आता बाबा एकटे उरले होते. त्यांचं शरीर खूप अशक्त झालं होतं. त्यांच्या खाण्यापिण्याची व्यवस्था शेजारच्या लोकांनी आपल्या घरातून सुरू केली होती. आजूबाजूचे दुकानदार आणि त्यांच्या दुकानाच्या शेजारी असलेले डॉक्टर, ते सुद्धा दिवसातून 2-3 वेळा त्यांना हाक मारून विचारपूस करायचे. सगळेजण मिळून त्यांची काळजी घेत होते. पण तरी माईंच्या जाण्याने बाबा पूर्णपणे एकटे पडले होते. आणि त्या एकटेपणानेच कदाचित त्यांच्या शरीराला आणि मनाला हळूहळू आजाराच्या गर्तेत ढकलायला सुरुवात केली होती. माईनं जाऊन 1 महिना पूर्ण झालाही नव्हता आणि एक दिवस असा उजाडला ज्याने आयुष्यभराची वेदना मनात करून ठेवली. त्या संध्याकाळी साधारण 5च्या सुमारास मी नेहमीप्रमाणे आजोबांना चहा द्यायला गेली. बाबांच्या दुकानाच्या शेजारीच असलेले डॉक्टरांच्या क्लिनिकमधले डॉक्टर त्या दिवशी बाबांना काही खायला देण्यासाठी त्यांच्या दुकानात आले होते. त्यांनी हळूच आवाज दिला, पुन्हा पुन्हा हाक मारली, पण बाबांकडून काहीच प्रतिसाद आला नाही. मनात कुठली तरी अनामिक शंका डोकावली. त्यांनी बाबांच्या अंगावरचं ब्लँकेट अलगद बाजूला केलं. हलकंच हलवून पाहिलं आणि मग त्यांच्या हाताची नस तपासली. त्या क्षणी डॉक्टरांच्या चेहऱ्यावरचं गंभीर भाव सगळं काही सांगून गेले. बाबांनी या जगाचा निरोप घेतला होता, कायमचा. हॉटेलवाल्या माईंच्या निधनानंतर अगदी 1 महिन्याने त्याच तिथीला एकादशीच्या पवित्र दिवशी बाबांनीही तिच्या मागोमाग प्राण सोडले होते. जणू त्यांच्या हृदयातलं नातं इतकं घट्ट होतं की मृत्यूही त्यांना फार काळ वेगळं ठेवू शकला नाही. 1 महिन्याच्या अंतराने, पण एकाच दिवशी त्यांनी साऱ्या जगाशी असलेलं नातं सोडून एकमेकांकडे धाव घेतली. कदाचित हेच त्यांच्या प्रेमाचं खरं रूप होतं. गावातील सगळे लोक एकत्र आले. बाबांचे अंतिम संस्कार झाले आणि सर्व विधी-विधान पूर्ण करण्यात आले. 14चं कर्मकांडही पार पडलं आणि मग त्या माध्यमातून त्यांच्या आत्म्याला मोक्ष प्राप्ती व्हावी अशी सर्वांनी मनोभावे प्रार्थना केली. या सगळ्या विधीमध्ये एक गोष्ट मला माझ्या अंतर्मनाला चटका लावून गेली. बाबांच्या रक्ताच्या नात्यातला एकही माणूस इथे उपस्थित नव्हतं. त्यांचे नातेवाईक कोण होते, कुठे होते, ते आजही कोणालाही कधी कळलं नाही. पण एक गोष्ट मात्र अगदी ठामपणे जाणवली. हॉटेलवाला माईंना आणि बाबांना त्यांच्या स्वतःच्या रक्तानेच नाकारलं होतं. पण जिथे रक्ताची नाती तुटली, तिथे माणुसकीने आपलं घर उभं केलं होतं. त्यांच्यासोबत रक्ताचं नातं नव्हतं, पण त्यांची विचारपूस करणारे, त्यांना साथ देणारे, त्यांच्या आठवणी जपणारे असे एक मोठं कुटुंब त्यांच्याभोवती उभं होतं आणि आजही आहे. आजही मी माहेरी गेली की नकळत माझी नजर त्या ठिकाणी जाते, जिथे कधी काळी त्यांचं हॉटेल होतं. ते हॉटेल आता अस्तित्वात नसलं तरी त्यांच्या आठवणी मात्र मनात अजूनही जिवंत आहेत. लोक आजही हॉटेलवाल्या माईंचं उदाहरण देतात. म्हणतात ना, ज्याचं कोणी नसतं त्यांच्यासाठी देव असतो. आणि जेव्हा रक्ताची नाती परकी होतात, तेव्हा परकी माणसं आपली होतात. लोक म्हणतात आजी आणि बाबांना चांगलं मरण आलं, कारण त्यांची सेवा करायला जवळ कुणीच नव्हतं. पण कदाचित देवाने त्यांना एकटं सोडलं नाही. तोच त्यांच्या रूपाने इतरांच्या मनात उभा राहिला. विचारांच्या गर्दीतून अंजली बाहेर आली तेव्हा पहाट उजाडली होती. ती तयार झाली आणि पुन्हा एकदा बाबांना शोधण्यासाठी त्याच ठिकाणी गेली, पण ते तिला कुठेच सापडले नाही.
आणि दुसरीकडे बाबा गेले 2-3 दिवसापासून उपाशीपोटी कुणाचं तरी ओझं वाहत होते. थपकाने त्यांची शक्ती संपत चालली होती. डोळ्यावर अंधार दाटून येत होता. ते चक्कर येऊन पडणारच होते इतक्यात, "अरे म्हातारा, रिक्षा चालवता येत नसेल तर का चालवतोस रिक्षा? फुकटचं खायचं आहे का तुला? तुमच्यासारख्या कामचोर म्हाताऱ्यांना मी चांगलंच ओळखतो. रिक्षा घेऊन रस्त्यावर उभे राहता म्हणजे लोकांना तुमची दया येईल आणि काही न मागता पैसे देतील. असं असेल तर रस्त्याच्या कडेला बसून भीक का मागत नाहीस? लक्षात ठेव, मी त्या लोकांमधला लोकांसारखा नाही. रिक्षा थांबव, मी चालतच जातो. कुठून कुठून असे लोक येतात आणि त्यांच्या मुलांनाही फुकटचं खायची सवय असते. एक नंबरचे काम चोर." एक प्रकारची संतापाने रिक्षा चालवणाऱ्या अशोकरावांना ओढत होता आणि त्या शब्दाने त्यांच्या आधीच जखमी झालेल्या मनावर आणखी खोल भाव उमटत होते. अशोकराव थोड्या थरथरत्या आवाजाने म्हणाले, "नाही साहेब, मी आयुष्यभर कष्ट केलेत, घाम काढून माझ्या मुलांना लायक बनवलं होतं, पण नशीब माझं खराब निघालं. ज्यांच्यासाठी जगलो त्याच मुलाने मला आज रस्त्यावर आणलं." क्षणभर ते थांबले आणि विनवणीच्या सुरात पुन्हा म्हणाले, "साहेब, तुम्ही कुठे निघाला? माझे पैसे तरी द्या." त्यावर तो प्रवासी उपहासाने हसत म्हणाला, "पैसे? कसले पैसे? तू मला माझ्या ठिकाणी पोहोचवलंच नाहीस, तर पोहोचवलं असतंस तर पैसे मिळाले असते. उलट मध्येच थांबून पैसे मागतोस. मला तुमच्यासारख्या भिकाऱ्यांशी वाद घालायचा नाही." असं म्हणत त्याने खिशातून 5 रुपयांचा ठोकळा काढला आणि रागाने अशोकरावांच्या हातावर ठेवला. अशोकरावांच्या डोळ्यात पाणी दाटलं. ते कातर स्वरात म्हणाले, "साहेब, असा अन्याय करू नका. माझे तर 50 रुपये होतात आणि तुम्ही फक्त 5 रुपये देत आहात. आजच्या काळात 5 रुपयात काय येतं? मी तर उपाशी राहीन. आणि तुम्हाला जिथे जायचं आहे ते ठिकाण तर आलंच आहे, समोरच आहे. हवं असेल तर पुन्हा रिक्षात बसा, मी तुम्हाला तिथपर्यंत सोडतो. पण माझ्यावर असा अन्याय करू नका." त्यांच्या आवाजातील विनावणी हृदय पिळवटून टाकणारी होती. पण त्या व्यक्तीने एकदाही मागे वळून पाहिलं आणि तो शांतपणे गेट उघडून आत गेला. जणू अशोकरावांची दारिद्र्याने झाकळलेली अवस्था त्यांच्यासाठी काहीच महत्त्वाची नव्हती. मात्र हे सगळं दृश्य तिथेच उभा असलेला उदय पाहत होता. अशोकरावांकडे पाहताना त्याच्या मनात एक अस्पष्ट धूसर आठवण खलकीत जागी झाली. कुणीतरी त्याला लहानपणी प्रेमाने रिक्षात बसून आपल्या मजबूत खांद्यांच्या जोरावर शाळेत पोहोचवत असे. अचानक उदयच्या ओठांवर शब्द उमटले, "बाळू मामा, तुम्ही आहात का?" अशोकरावांनी आपलं नाव ऐकताच चटकन मागे वळून पाहिले. त्यांच्या चेहऱ्यावर आश्चर्य दाटलं. "बेटा, तू कोण आहेस?" "बाळू मामा हे नाव तर जवळपास 25 वर्षांपूर्वी एक छोटासा मुलगा मला म्हणायचा. तुला कसं माहीत?" उदय पुढे आला. त्याने आदराने त्यांच्या पाया पडत त्यांना घट्ट मिठी मारली. "बाळू मामा, तुम्ही मला ओळखलं नाही. मी उदय. आठवतंय? शिवशक्ती कॉलनीतून तुम्ही रोज मला रिक्षात बसवून शाळेत सोडायचात." क्षणभर तो थांबला आणि त्यांच्या अवस्थेकडे पाहून त्याचा आवाज दाटून आला, "पण तुम्ही इथे आणि अशा अवस्थेत? आता तुमचं वय रिक्षा चालवण्याचं राहिलेलं नाही. तुमची मुलं मोठी झाली असती. मग तुम्ही अजूनही हे काम का करताय?" हे ऐकताच अशोकरावांचा बांध फुटला. ते मोठ्याने रडू लागले. "बेटा, आता तुझ्यापासून काय लपवू मी? माहीत नाही आयुष्य किती अजून परीक्षा घेणार आहे. एखाद्याच्या आयुष्यातल्या परीक्षा कधीच संपतच नाही. कदाचित माणसाचा संघर्ष त्याच्या मृत्यूबरोबर संपतो. म्हणून माझा संघर्ष अजून बाकी आहे." ते क्षणभर थांबले आणि स्वतःला सावरत म्हणाले, "तू माझा इतका जवळ येऊ नकोस. माझी तब्येत बरी नसते. माझा आजार तुला लागू शकतो आणि माझ्यासारख्या गरीब माणसाबरोबर तुला पाहून लोक तुझ्यापासून दूर जातील. तू आनंदात राहा, स्वस्थ राहा. माझा आशीर्वाद कायम तुझ्यासोबत आहे." इतकं बोलून अशोकराव वळले, चालू लागले. उदय त्यांच्या मागून हाक मारत राहिला, पण त्यांनी एकदाही मागे वळून पाहिलं नाही. काही क्षण उदय तिथेच स्तब्ध उभा राहिला. डोळ्यासमोर भूतकाळ आणि वर्तमान सकाराचा संघर्ष सुरू होताच. मग तो हळूहळू घरात परतला. सोफ्यावर बसून तो गहन विचारात हरवून गेला. तेवढ्या त्याची बायको अंजली स्वयंपाकघरातून बाहेर आली आणि म्हणाली, "इतक्या वेळ बाहेर कोणाशी बोलत होता? तुम्हाला ऑफिस जायला उशीर होत नाही का? आणि हो, आज बाबांची पुण्यतिथी आहे. आपण वृद्धाश्रमात जाऊन कपडे दान करणार आहोत. त्यामुळे आज लवकर या." उदय काही क्षण शांत राहिला, मग हळून म्हणाला, "अंजली, थोडा विचार कर. आज मी जे काही आहे ते फक्त माझ्या वडिलांमुळेच नाही, तर माझ्या आयुष्यात अशा अनेक लोकांचा वाटा आहे ज्यांनी मला माझ्या स्वप्नांच्या शिखरापर्यंत पोहोचवण्यासाठी निस्वार्थपणे साथ दिली. जसे की माझे शिक्षक, जे माझे मित्रच होते, आणि ते रिक्षावाले बाळू मामा, जे रोज घाम गाळत मला माझ्या गंतव्यस्थानी पोहोचवत असत." तेव्हा अंजली म्हणाली, "उदय, तुम्हाला नक्की काय म्हणायचं आहे? जरा स्पष्ट बोला." उदयने एक दीर्घ श्वास घेतला आणि शांत स्वरात म्हणाला, "आपण दरवर्षी बाबांच्या पुण्यतिथीला किती खर्च करतो, पण बाबांसारखं जर कोणी पुन्हा आपल्या आयुष्यात आलं तर तर तू त्यांना तुझा थोडासा वेळ त्यांना आपल्या घरात एक कोपरा देऊ शकशील का?" अंजली थोडी चकित झाली. ती म्हणाली, "उदय, तुम्ही हे काय बोलत आहात? तुम्हाला माहीत आहे ना, मला वृद्धांसोबत राहायला किती आवडतं. माझे आईवडील मला लहानपणीच सोडून गेले.
काका काकूंनी मला आधार दिला, पण तेही त्यांच्या मुलांकडे निघून गेले. पण आज तुम्ही असं का बोलत आहात? नक्की कोणाबद्दल बोलत आहात? त्या उदयने तिला अशोकरावांबद्दल सगळं सांगितलं. त्या संध्याकाळी ऑफिसमधून परतल्यानंतर उदय रिक्षा स्टॉपजवळ गेला आणि अशोकरावांची चौकशी करू लागला. तेव्हा रिक्षाचे मालक पुढे येत म्हणाले, साहेब, तुम्ही अशोक काकांबद्दल तर विचारत नाहीत ना, जे खांद्यावर नेहमी टॉवेल ठेवतात? तो पुढे हळूहळू हळत म्हणाला, बिचाराचं नशीबच फुटकं निघालं. 2 मुलं कमावते आहेत, पण या वयात त्यांना रस्त्यावर आणलं. तरुणपणी त्यांनी रिक्षा चालवली आणि आजही म्हातारपणातही तेच काम करावं लागतं. उदयने मान डोलवली, हो, कदाचित तेच. रिक्षा मालक म्हणाला, त्या पलीकडच्या फुटपाथवर राहतात, जा, कदाचित झाडाखाली सापडतील. उदयने क्षणाचाही विलंब न करता तिकडे धाव घेतली. तिथे अशोकराव एका बाकड्यावर बसले होते, कधी मच्छरानं हुसकावत तर कधी चेहरा लपवत. उदय त्यांच्याजवळ जाऊन प्रेमाने म्हणाला, बाळू मामा, चला, मी तुम्हाला घ्यायला आलो आहे. अशोकरावांनी मागे वळून पाहिलं आणि हळव्या आवाजात म्हणाले, बेटा, तू पुन्हा आलास? मी तुला सांगितलं होतं ना, माझ्याजवळ येऊ नकोस रे बाळा. पण उदयने त्यांचा एकही शब्द न ऐकता त्यांच्या हाताला हलकेच धरलं, त्यांचं थोडंसं सामान उचललं आणि त्यांना गाडीत बसवलं. गाडी घराच्या दिशेने निघाली. रस्त्याने उदयने विचारलं, बाळू मामा, असं काय घडलं की आजही तुम्हाला रिक्षा चालवावी लागते? हे ऐकताच अशोकराव लहान मुलांसारखे रडू लागले. त्यांनी टॉवेलने डोळ्यातलं पाणी लपवण्याचाच व्यर्थ प्रयत्न केला आणि भरल्या आवाजात म्हणाले, बेटा, मी माझं सगळं आयुष्य याच आशेवर घालवलं की मी शिकलो नाही, पण माझ्या मुलांना शिकवणार, त्यांना स्वतःच्या पायावर उभं करणार. बायकोचा अचानक मृत्यू झाला, पण मी दुसरं लग्न केलं नाही. गावाकडचे लोक, नातेवाईक सगळ्यांनी खूप आग्रह केला, स्थळे आणली, आणि पण मी ठामपणे नकार दिला. माझी दोन्ही मुलं अभ्यासात हुशार होती. मी दिवसभर रिक्षा चालवायचो, संध्याकाळी भाजी विकायचो, थकून घरी आलो तर स्वयंपाक करायचो, कधी त्यांचं पोट भरायचो, पण स्वतः उपाशी राहायचो. रविवारी कपडे धुवायचो, घर साफ करायचो, फक्त सोमवारी मला त्रास होऊ नये म्हणून. माझं एकच स्वप्न होतं, माझी मुलं शिकावी, मोठी व्हावी, म्हणजे माझं म्हातारपण सुखात जाईल आणि मी 2 घास खाऊन समाधानाने झोप घेऊ शकेल. बोलता बोलता त्यांचा कंठ दाटून आला. उदय भाऊक झाला. तो म्हणाला, बाळू मामा, मग तुमच्या मुलांचं शिक्षण पूर्ण झालं नाही का? अशोकराव लगेच म्हणाले, अरे नाही रे बाळा, माझा धाकटा मुलगा जिल्ह्यात पहिला आला होता. त्याला स्कॉलरशिप मिळाली. डॉक्टर होणं त्याच्यासाठी खूप सोपं झालं आणि मोठा मुलगा बँकेत अधिकारी झाला. क्षणभर थांबून ते कटू हसले आणि म्हणाले, पैसे कमवायला त्यांनी खूप कष्ट घेतले, पण एका म्हाताऱ्या बापाला 2 वेळेचं जेवण देऊ शकले नाही. खरं सांगू, आता काम करण्याची इच्छाच उरली नाही. शरीर अशक्त झालं आहे, हातात ताकद राहिली नाही. रिक्षा चालवताना धाप लागते. एक वेळ अशी आली होती की मी रिक्षा चालवणं बंद केलं होतं, पण एके दिवशी कोणीतरी मला माझ्या मुलासोबत पाहिलं आणि त्याची इज्जत कमी झाली. म्हणे त्या दिवशी त्याने सांगितलं, आता तुम्ही रिक्षा चालवणार नाही. क्षणभर शांत राहून ते पुढे म्हणाले, मलाही रिक्षा चालवायची नव्हती. दिवस आनंदात जात होते, पण माझा धाकटा मुलगा गौतम परदेशी गेला आणि परत आलाच नाही, आणि मी मोठा मुलगा विशालसोबत त्याच्या घरी राहायला लागलो. वेळ निघून जात होता, पण प्रत्येक दिवस अशोकरावांसाठी एक नव्या वेदनेचं ओझं घेऊन येत होता. 2 वेळच्या भाकरींसाठी आणि स्वतःच्या मुलांच्या आणि सुनेचं टोचणारं बोलणं गिळावं लागत होतं. रिक्षा चालवणं बंद झालं होतं, पण घरात त्यांची अवस्था नोकरापेक्षा वाईट झाली होती. जणू घरात असूनही ते परकेच होते. एके दिवशी त्यांची सून पूजा कडक आवाजात म्हणाली, बाबा, जरा बाजारात जाऊन सामान घेऊन या, आणि हो, येताना दूध घ्यायला आयला विसरू नका. लक्षात ठेव, उरलेले सगळे पैसे मला परत द्यायचे आहेत, नाहीतर ते स्वतःच्या खिशात घाला. हे ऐकून अशोकराव शांतपणे म्हणाले, सुनबाई, मी जेव्हा जेव्हा सामान आणतो तेव्हा उरलेले पैसे तुलाच देतो, तरी तू असं का बोलतीस? तुझ्या उपवासाने हसल्याने म्हणाली, त्याचं काय आहे ना बाबा, मी किती मोठ्या मुलाचे वडील असलात तरी लोक मला रिक्षावालेच समजणार, आणि ज्याला सुट्ट्या पैशांची सवय असते तो एवढं बोलून. ती मोठ्याने हसू लागली. तिच्या त्या हस्यात टोमणे होते, तुच्छता होती. सोप्यावर बसलेल्या विशालही त्या हस्यात सामील झाला. त्या क्षणी अशोकरावांच्या मनाला खोल जखम झाली. त्या रिक्षेचं हँडल धरून त्यांनी आपल्या मुलांना मोठं केलं, त्यांना सूट बूट घालण्याचा लायक बनवलं, आणि आज तोच मुलगा त्यांच्या कष्टांवर हसत होता. तरी त्यांनी काहीच बोललं नाही. सगळं मनातच दडवून ते घरातलं काम शांतपणे करत राहिले. जणू दुःखाशी त्यांनी मैत्रीच केली होती. एक दिवस असाच आला. पूजाच्या काही मैत्रिणी घरी आल्या होत्या. त्यांच्या स्वागतासाठी अशोकराव बाजारात समोसे आणायला गेले, पण रस्त्यातच त्यांची तब्येत ढसाळू लागली. श्वास घ्यायला त्रास होऊ लागला. धाप लागली तरी स्वतःच्या वेदनांकडे दुर्लक्ष करून ते धावतच समोसे घेऊन घरी पोहोचले. दारात येता त्यांच्या कानावर पूजाचा आवाज पडला, अगं बाई, आजकाल नोकर कुठे मिळतात? बरं झालं माझे सासरेच घरातलं सगळं काम करतात, नाहीतर नोकराला एवढे पैसे द्यावे लागले असते की माझा खिसाच रिकामा झाला असता. ऐकून तिची एक मैत्रीण म्हणाली, अगं, पण तुझा नवरा बँकेत अधिकारी आहे आणि तुझा दिराई परदेशात आहे.
मग तू एवढं का तक्रार करतेस? पूजा तिरस्काराने हसत म्हणाली, तुला काय वाटतं? एवढं मोठं घर बांधणं सोपं असतं, पैसा कुठून येणार? म्हणून मी घरातलं सगळं काम त्यांना सांगते, म्हणजे आमच्यावर जास्त भार येत नाही. आणि तसे आजकाल फुकट कोणाला खायला मिळत नाही. मग मी या म्हाताऱ्याला का खायला घालू? हे ऐकून तिची दुसरी मैत्रीण गंभीरपणे म्हणाली, पूजा थोडी तरी लाज बाळग गं. ते तुझे सासरे आहेत. त्यांनी आयुष्यभर कष्ट करून आपल्या मुलांना मोठं केलं. तुला या वृद्ध माणसाबद्दल थोडी दया वाटत नाही का? पूजा खोट्या सहानुभूतीच्या सुरात म्हणाली, दया तर येते म्हणूनच तर सगळं गप्प बसून सहन करते. बाहेरचे नोकर असतात तर 4 शिव्या घालून त्याला कामावरून काढून टाकलं असतं. पण त्यांना तरी घरात एका कोपऱ्यात राहू देतं. तेवढं तरी पुरेसं नाही का? एवढं पूजा म्हणून पुन्हा आपल्या मैत्रिणींबरोबर मोठमोठ्याने हसू लागली. दरवाजाच्या बाहेर उभे असलेले अशोकराव आपल्या सुनेचे शब्द कानावर पडताच क्षणभर थिजून गेले. त्या शब्दाने त्यांच्या डोळ्यासमोर जणू काळोख दाटून आला. कसंबसं त्यांनी स्वतःला सावरलं. हातातील समोश्यांची पिशवी दरवाजाबाहेर अलगद ठेवली आणि न बोलता पाठमोरे वळाले. पुढच्या क्षणी त्यांचे पाय आपोआप रस्त्याकडे वळले. रस्त्यावर चालताना एक अनोळखी माणूस समोर आला. थांबत अशोकराव म्हणाले, एक मदत करशील का? माझा मुलगा तुला भेटला तर त्याला सांग, मी तीर्थयात्रेला गेलो आहे, मला शोधायचा प्रयत्न करू नकोस, असं सांग. तो माणूस चकित झाला. त्याने त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला. कुठे चालला तुम्ही एवढ्या घाईत का? काय? पण अशोकराव काहीच बोलले नाही. डोळ्यातून उघडणाऱ्या अश्रूनिशी ते पुढे निघून गेले. खरंच म्हणतात ना, रडण्यासाठी अश्रू लागतात, पण जेव्हा मनावर आघात होतो तेव्हा अश्रूंनाही वाट सापडत नाही. ज्यांच्यासाठी आयुष्यभर त्यांनी रक्ताचा खांब गाळला, त्यांच्याच हातातून आज ते परके झाले होते. त्यांच्या डोळ्यातले पाणी पुसायला एकही माणूस उरला नव्हता. ज्यांना त्यांनी स्वतःच्या पायावर उभं केलं, त्याच मुलाने आज त्यांना रस्त्यावर आणून सोडलं होतं. काळ सरकत गेला, कितीतरी महिने निघून गेले. आता अशोकराव रोज देवळात जाऊन शांतपणे आरती करत एका कोपऱ्यात गुपचूप झोपून जात. येणारे जाणारे भक्त कधी 10, कधी 20 रुपये त्यांच्या हातात ठेवत. भंडाऱ्यात मिळेल ते खाऊन ते आपलं पोट भरत होते. एके रात्री मात्र थंडीने त्यांचं अंग अक्षरशः थरथर कापू लागलं. तापाने शरीर फणफणत होतं. देवळातील पुजाराने त्यांची अवस्था पाहिली आणि त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल केलं. तपासणी केल्यानंतर डॉक्टरांनी कळलं, अशोकरावांना टीबी झाला आहे. त्यानंतर त्यांनी सरकारी रुग्णालयात हलवलं आणि उपचार सुरू केले. एक दिवस डॉक्टरांनी त्यांना हळुवारपणे विचारलं, काका, एवढं आजारी होऊ नये तुम्ही तुमच्या मुलांना कळवलं नाही? ते काही कामधंदा करत नाहीत का? अशोकराव हलकसं हसले. त्या हसण्यात वेदनेचा कडवटपणा दडलेला होता. काम करतात ना, चांगले कमवतात, पण माझ्यासाठी त्यांच्याजवळ ना वेळ आहे ना पैसा. एक मुलगा तर परदेशात डॉक्टर आहे, पण त्याच्याकडेही माझ्यासाठी वेळ नाही. डॉक्टर थोडे विचारात पडले. दोन्ही मुलांचं लग्न झालं आहे का? नाही. अशोकराव म्हणाले, एका मुलाचं लग्न झालं आहे, त्याची बायको मला नोकरासारखं वागवते. डॉक्टरांनी समजावत विचारलं, मग दुसऱ्या मुलाकडे का जात नाही? अशोकरावांनी डोळे मिटले आणि शांत स्वरात म्हणाले, कसं जाऊ? उद्या त्याचंही लग्न होईल आणि मग त्याची बायकोही मला नोकरच समजेल. त्यापेक्षा एकटं राहणं बरं. पुन्हा माझ्या कामाला लागेल, रिक्षा चालवेन, लोकांना त्यांच्या ठिकाणी पोचवेन आणि त्यातच माझं पोट भरेन. फक्त थोडीशी मदत हवी आहे. डॉक्टर माणुसकी जपणारे होते. ते हळूच म्हणाले, काका, सगळी मुलं सारखी नसतात. त्यावर अशोकरावाने एक वेदनादायी उपरोधिक हसू केलं. हो, पण प्रत्येक बापाचं नशीब मात्र सारखं नसतं. आपण आयुष्यभर कष्ट करून मुलाला उभं करतो आणि 30 मुलं आपल्या गरीब बापाला रस्त्यावर सोडून देतात. इतकं बोलून अशोकरावांचा कंठ दाटून आला आणि अखेर त्यांच्या डोळ्यातून अश्रू उघडू लागले. डॉक्टर साहेबांनी अशोकरावांना पाहून मृदू स्वरात म्हटलं, काका, तुम्हीच खूप चांगल्या मनाचे आहात. तुझ्या मुलाने तुम्हाला योग्य वागणूक दिली नाही, पण खरंच कोणत्याही मुलाने आपल्या वडिलांशी असं वागू नये. इतकं बोलून त्यांनी आपापल्या खिशातून काही पैसे काढले आणि पुढे करत म्हणाले, हे ठेवा, कदाचित तुमच्या उपयोगी पडतील. मी सरकारी रुग्णालयात काम करतो, त्यामुळे पगारही फारसा नाही, पण तरी माझ्याकडून जितकी शक्य होईल तितकी मदत मी नक्की करेन. असं म्हणून डॉक्टर साहेब पुढे निघून गेले. अशोकराव मात्र त्यांना जाताना पाहत राहिले. त्यांच्या डोळ्यात कृतज्ञतेचं पाणी दाटून आलं. त्यांनी दोन्ही हात वर करून मनापासून त्यांना आशीर्वाद दिला. जणू त्या अनोळखी माणसात त्यांना देवच दिसला होता. रुग्णालयातून बाहेर पडल्यानंतर अशोकराव हळूहळू चालत बस स्टॉपवर आले. त्याच ठिकाणी जिथून त्यांनी कधी काळी आपल्या आयुष्याची सुरुवात केली होती. आज पुन्हा एकदा आयुष्याच्या या वळणावर त्यांना आशेचा एक क्षीण किरण दिसू लागला आणि त्यांनी पुन्हा रिक्षा चालवण्याचा निर्णय घेतला. पण वृद्ध शरीर आणि जखमी मन या दोन्हींचं ओझं माणूस किती दिवस पेलू शकतो? काळाच्या ओघात ते स्पष्ट होत गेलं. आता अशोकरावांना एखाद्या प्रवाशाला त्यांच्या ठिकाणापर्यंत पोहोचवणं सुद्धा अवघड होऊ लागलं होतं. एकदा ते 2 लहान मुलांना शाळेत सोडवायला जात होते, तेव्हा मुलांचे आईवडील कठोर शब्दात म्हणाले, मुलांना जर खर्चटलं तर तुझी तक्रार पोलीस स्टेशनमध्ये करू. त्या शब्दाने अशोकरावांच्या मनाला चटका बसला. त्यांना वाटलं, आपल्या अशक्तपणामुळे मुलांच्या आयुष्यात धोका पोहोचवणं योग्य नाही
आणि त्यांनी ते काम सोडून दिलं. आता ते फक्त प्रवाशांना ने-आण करण्याचं काम करू लागले. पण परिस्थिती अजून कठीण होत चालली होती. एकदा जड प्रवासी रिक्षात बसला की त्यांच्या छातीत धाप लागे. रिक्षा हळूहळू चालवली तर प्रवासी रागाने 4 शब्द सुनावत आणि पूर्ण पैसे देण्यासही टाळाटाळ करत. बिचारा अशोकरावांची अवस्था दिवसेंदिवस खालवत गेली. इतकी की रिक्षाचं भाडे वेळेवर देणं त्यांना कठीण होऊ लागलं. हळूहळू ते कामही त्यांच्या हातातून निसटून चाललं होतं. अचानक उदयच्या गाडीने जोरात ब्रेक लावला आणि अशोकराव आपल्या विचारांच्या गर्दीतून बाहेर आले. बाळू मामा, तुम्ही इथेच थांबा, मी गाडी पार्क करून येतो, असं म्हणत तो पुढे गेला. तेवढ्यात कालचा तोच प्रवासी तिथून जात होता. त्याची नजर अशोकरावांवर पडली. तो थांबला आणि रागाने म्हणाला, अरे म्हाताऱ्या, काल मी तुला पूर्ण पैसे दिले नाहीत म्हणून परत आलास का? इथून निघून जा, नाहीतर अशी अवस्था करीन की पायावर उभा राहू शकणार नाही. अशोकराव घाबरले. त्यांनी हात जोडले आणि विनवणीच्या स्वरात म्हणाले, नाही साहेब, मी पैसे मागायला आलो नाही. पण तो माणूस ऐकायलाच तयार नव्हता. तो संतापाने त्यांच्या अंगावर थांबून जाणार इतक्यात उदयने त्याच्या गालावर एक जोरदार थप्पड मारली. तो संतप्त स्वरात म्हणाला, मूर्ख माणसा, त्यांनी तुला पैशांबद्दल विचारलं होतं का? मग तू उगाच बडबड करतोयस? तुझ्या आईवडिलांशी असंच बोलतोस का? खबरदार, त्यांच्याजवळ पुन्हा फिरकायचा प्रयत्न करू नकोस. तो माणूस थक्क होऊन उदयकडे पाहत राहिला. उदयने मात्र प्रेमाने अशोकरावांचा हात धरला आणि म्हणाला, चला बाळू मामा. त्या सन्मानाच्या स्पर्शाने अशोकरावांच्या डोळ्यात पुन्हा पाणी दाटलं. उदय त्यांना आपल्या घरी घेऊन गेला. दरवाजातून आत शिरताच तो आनंदाने हाक मारत म्हणाला, अंजली, बघितलंस का, बाळूमामा आले आहेत. अंजली हात पुसतच बाहेर आली. तिची नजर अशोकरावांवर पडताच ती क्षणभर थबकलीच आणि आश्चर्याने म्हणाली, उदय, हे तर कालचेच काका आहेत. कोणते काका? उदयने आश्चर्याने विचारलं. मी काल तुम्हाला सांगितलं होतं ना, हे तेच काका आहेत. क्षणाचा विलंब न लावता अंजली धावत आत गेली आणि काही क्षणातच आरतीचं ताट घेऊन परत आली. तिने अशोकरावांना ओवाळलं, जणू खरा देवच आले होते. मग अत्यंत सन्मानाने त्यांना आत घेऊन आली. उदयनेही मनापासून आदर दाखवत त्यांना सोफ्यावर बसवलं. त्यांच्यासमोर प्रेमाने नाश्त्याची प्लेट ठेवली आणि थोड्याच वेळात गरमागरम चहाचा कप त्यांच्या हातात ठेवला. अंजली हळुवारपणे म्हणाली, काका, तुम्ही आधी आंघोळ करून घ्या, मग आपण निवांत बसून बोलूया. हे कपडे उदयच्या बाबांचे आहेत. तुम्हाला वाईट वाटणार नसेल तर घालू शकता. हे सगळं पाहून आणि ऐकून अशोकरावांचे डोळे नकळत पाणावले. ते हळूहळू उठले. अंजली जवळ आले आणि तिच्या डोक्यावर प्रेमाने हात ठेवत म्हणाले, बेटा, आज तुम्हाला तुझ्या सासऱ्यांचे कपडे देऊन एका वडिलांचा मान दिलास. देव तुम्हा दोघांनाही सदैव आनंदी ठेवो आणि तुमच्या मुलांना तुमच्यासारखं मोठं मन देवो. हा मात्र तुमचे उपकार आयुष्यभर विसरणार नाही, असं म्हणून त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. ते हळूच बाथरूमकडे गेले. आज त्यांना केवळ शरीरावरील धूळ नाही तर मनावरील साचलेल्या वर्षानुवर्षांच्या दुःखाची मळई धुवून टाकला. त्या दिवसापासून अशोकराव, उदय आणि अंजली एकमेकांसोबत आनंदाने राहू लागले. रिकाम्या वेळेत ते बागेत फुलझाड लावू लागले. जणू आपल्या आयुष्यात हरवलेले रंग पुन्हा उमलत होते. वर्तमानपत्र वाचणं, आजूबाजूच्या लोकांशी संवाद साधणं आणि वेळ मिळेल तसा वृद्धाश्रमात जाऊन आपल्यासारख्या वृद्धांना आधार देणं, हे त्यांच्या आयुष्याचं नवं ध्येय बनलं होतं. ते वृद्धांना समजावत आपलं आयुष्य संपलेलं नाही, अजूनही काहीतरी करता येईल. आपल्या रिकाम्या वेळेला अर्थ दिला तर जीवन पुन्हा उजळून निघू शकतं. एके दिवशी अशोकराव विचारात खोल गर्दीत हरवले होते. तेवढ्यात उदयने प्रेमाने विचारलं, बाळूमामा, काय विचार करताय? अशोकराव भानावर आले. हलकस हसत ते म्हणाले, उदय बेटा, तू माझ्यासाठी खूप काही केलं आहेस. अजून एक मदत करशील का? उदय लगेच म्हणाला, का नाही करणार, सांगा ना, काय मदत हवी आहे? तुमची सेवा करण्याची संधी द्या. क्षणभर थांबत अशोकराव म्हणाले, उदय, मला थोडे पैसे उधार दे किंवा बँकेतून कर्ज मिळवून दे. मला रिक्षाचं एक छोटंसं दुकान सुरू करायचं आहे. त्या दुकानात काही लोकांना कामावर ठेवीन आणि काही रिक्षा भाड्याने देईन. त्यांच्या आवाजात आता वेदनेपेक्षा एक नवीन स्वप्न झळकत होतं. मला त्या गरीब लोकांची मदत करायची आहे, ज्यांच्याकडे अजूनही काम करण्याची इच्छा आहे पण संधी नाही. असे कितीतरी वृद्ध आहेत जे अजूनही स्वतःच्या कष्टाने 2 वेळेचं अन्न कमवू इच्छितात. फक्त त्यांना एक आधार हवा आहे. मला त्यांच्या आयुष्यात तो आधार बनायचे. अशोकरावांच्या डोळ्यात आता वेदनेऐवजी एक नवीन तेज होतं, स्वतःसाठी नव्हे तर इतरांसाठी जगण्याचं. उदयने अशोकरावांचं बोलणं ऐकलं आणि तो अक्षरशः स्तब्ध झाला. एवढ्या वयात त्यांच्या डोळ्यात पेटलेली जिद्द, स्वतःच्या पायावर उभं राहण्याची धडपड आणि कष्टाने कमावलेल्या घासाची आस, हे सगळं पाहून तो भारावून गेला. उदयने मनापासून त्यांना साथ दिली. काही दिवसातच अशोकरावांनी स्वतःसारख्या अनेकांना सोबत घेतलं. त्यांनी आपल्या दुकानात अशी कामं उपलब्ध करून दिली जी वृद्धांना सहज बसून करता येतील. त्याचबरोबर त्यांनी तरुणांना रिक्षा चालवण्यासाठी प्रोत्साहित केलं. हळूहळू त्यांच्या प्रयत्नांना फळ येऊ लागलं आणि बघता बघता त्यांचा व्यवसाय विस्तारत गेला.
काळाच्या ओघात अशोकराव एका भव्य शोरूमचे मालक झाले. आता ते स्वतः रिक्षा चालवण्याऐवजी लोकांना रिक्षा भाड्याने देऊ लागले. कामाच्या शोधात अनेक तरुण त्यांच्या दाराशी येऊ लागले. मात्र रिक्षा देण्याऐवजी अशोकराव प्रत्येकाकडून एक कागदावर सही करून घेत. तो कागद वाचून अनेकांना प्रश्न पडायचा. तेव्हा अशोकराव शांतपणे सांगत, या कागदावर एवढंच लिहिलं आहे की जोपर्यंत तुझे आई वडील जिवंत आहे तोपर्यंत त्यांच्या 3 वेळच्या जेवणाची आणि औषधांची जबाबदारी तू उचलशील. त्यांची प्रेमाने सेवा करशील, त्यानंतरच मी तुला रिक्षा देईन. आणि त्या बदल्यात मी तुझ्याकडून पगार घेणार नाही. फक्त रिक्षाचं माफक भाडं घेईन. एक दिवस ही रिक्षा मी तुला भेट म्हणून देईन. अशोकरावांच्या या उपक्रमामुळे अनेक वृद्धांच्या आयुष्यात पुन्हा उजेड आला. ज्यांना त्यांच्या स्वतःच्या मुलांनी घराबाहेर काढलं होतं, ज्यांच्याशी सुना नोकरासारखे वागल्या होत्या, ते आता कष्टाने खात होते. हळूहळू अशोकरावांचं कार्य अफाट वाढत गेलं. त्यांच्या ताफ्यात आता किमान 200 रिक्षा आणि 50 बस होत्या. याशिवाय त्यांनी कारचं एक भव्य शोरूमही उभारलं होतं. कालपर्यंत ज्यांच्या डोक्यावर छप्पर नव्हतं, त्यांच्याकडे आज कोट्यावधीचं घर होतं. आणि त्या घरासमोर असंख्य गाड्या अभिमानाने उभ्या होत्या. ही यशोग आता वाऱ्यासारखी पसरली. समाजाने अशोकरावांच्या मोठ्या सन्मानाने गौरव केला. त्यांच्या आयुष्याची संपूर्ण कहाणी रेकॉर्ड करण्यात आली. इतकंच नव्हे तर त्यांच्या जीवनावर आधारित एक प्रेरणादायी चित्रपटही दूरदर्शनवर प्रसारित होऊ लागला. आणि एक दिवस जेव्हा त्यांच्या मुलांनी त्यांना टीव्हीवर पाहिलं, तेव्हा ते अवाक झाले. त्यांनी अक्षरशः दाताखाली बोटं दाबली. कारण ज्याला त्यांनी कधी नाकारलं होतं, तोच आज जगासाठी प्रेरणास्थान बनला होता. त्यांना आपल्या डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता आणि पूजाच्या मनात मात्र आपल्या कर्मांच्या तीव्र खंत उसळत होती. पश्चातापाचं तिचं अंतःकरण हिलावून गेलं आणि सर्वांनी अशोकरावांना भेटण्याचा प्रयत्न केला. जणू काही हरवलेला ठेवा शोधावा. तसं ते त्यांच्या भव्य घराचा मागोवा घेत तिथे पोहोचले. त्या आलिशान वास्तूकडे पाहता त्यांच्या दोन्ही मुलांची आणि सुनांची शुद्धच हरपली. डोळे विस्वारले, शब्द हरवले, पण अशोकरावांनी मात्र त्यांच्याकडे पाठ फिरवली. ते प्रत्येकाला ठामपणे उदय आणि अंजलीची ओळख करून देत म्हणाले, हे माझे खरं कुटुंब आहे. माझा मुलगा आणि माझी सून, यांच्याशिवाय या जगात माझं कोणीच नाही. आणि माझ्याकडे जे काही आहे ते उदयच याचंच असेल. क्षणभर थांबून ते पुढे म्हणाले, माझ्या आयुष्यात एक चांगला मनाचा डॉक्टर आला होता. त्याच्या स्वभावाने, त्याच्या शब्दांनी मला नव्याने जगायला शिकवलं, पुढे जाण्याची प्रेरणा दिली. त्याचं ऋण मी कधीच फेटू शकत नाही. काळ पुढे सरकत होता, दिवस बदलत होते. आता अशोकरावांचं शरीर हळूहळू थकू लागलं होतं. शक्ती कमी होत होती, पण त्यांच्या मनातील जिद्द मात्र अजूनही तितकीच खंबीर होती. रोज ते कामावर जात, प्रत्येकाला धीर देत, प्रेरणा देत. ते नेहमी म्हणत, कधी हार मानू नका. परिस्थिती तुम्हाला तोडण्याचा प्रयत्न करेल, कुटुंबही कधी कधी पाठीमागे उडेल, पण तुम्ही कधीच हार मानू नका. जोपर्यंत श्वास आहे तोपर्यंत कष्ट करा, रक्ताचा घाम गाळा आणि स्वतःच्या कष्टाचीच भाकर खा. त्यांच्या प्रत्येक शब्दात आयुष्याचा सार दडलेला होता. अनुभवाचा खोल ठेवा आणि संघर्षातून घडलेला आढळ शिकवण